21 ऑगस्टपासून आदिवासी जमातीच्या वतीनं बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरूच आहे। 24 डिसेंबर 1996ला महाराष्ट्रात आदिवासींच्या उत्थानासाठी केंद्र सरकारनं पेसा कायदा लागू केला। अनुसूचित क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासींना गेल्या पिढ्यानपिढ्या अन्याय सहन करून जीवन जगावं लागतंय। यामध्ये बदल करून आदिवासींची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी आणि आदिवासींचा स्वतःची प्रगती स्वतःच्या पद्धतीने करता यावी, यासाठी पेसा कायदा निर्मिती करण्यात आली आहे। पेसाने ग्रामपंचायतींना योग्य स्तरावर आणि ग्रामसभांना प्रथागत संसाधने उपलब्ध, वन उत्पादने, गौण खनिजे, लघु जलसंचय, विविध प्रकल्पांना मंजुरी, लाभार्थ्यांची निवड यांसारख्या अनेक मुद्द्यांवर स्वयंशासन प्रणाली लागू करून सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे। हे सर्व उद्दिष्टाने मागासलेल्या आदिवासींना पुढारलेल्या समाजाबरोबर प्रवाहात आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे। परंतु महाराष्ट्र सरकारनं कायदा आदिवासींच्या बाजूने असताना आदिवासींना निवड त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याच्या हेतून नोकर भरती थांबवली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणी ओबीसींच्या प्रतिनिधींनी रीट अर्ज दाखल केलाय, त्याची कोणतीही सुनावणी नाही, कोणता निकाल नाही। फक्त रेट अर्जाचे निमित्त करून महाराष्ट्र सरकारनं 17 संवर्गाच्या भरत्या स्थगित केल्या, त्या विना विलंब सुरू करण्यात याव्या। सदर भरत्या कंत्राटी पद्धतीने न करता कायमस्वरूपीच्या ऑर्डर्स घ्याव्या। आदिवासींच्या शिकलेल्या मुलामुलींना त्यांच्या पात्रतेप्रमाणे नोकरी द्याव्यात। 17 संवर्गात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत, त्यामुळे एक तलाठी 3 ते 4 सजे सांभाळतो, एका ग्रामसेवक 2 ते 4 ग्रामपंचायतीचा पदभार सांभाळतो। जिल्हा परिषदकडील 1ली ते 8वी वर्गाच्या शाळेमध्ये 2 शिक्षक 8 वर्गाला शिकवतो। आरोग्य खात्यामध्ये, ग्रामविकास विभागामध्ये, विद्युत खात्यामध्ये कर्मचारी अपूर्ण आहेत, अशी आदिवासी पेसा क्षेत्रातील परिस्थिती आहे। ही परिस्थिती लक्षात घेता विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन महाराष्ट्रातील सकल आदिवासी समाज करतोय। उपोषण करणाऱ्या उमेदवारांचा अंत न पाहता त्यांच्या पात्रतेप्रमाणे तात्काळ नोकरीचे आदेश द्यावे। पेसा क्षेत्रातील वनजमिनीच्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि गरीब निर्मूलन कार्यक्रम योग्य रीतीने राबवावा। पेसा कायद्यातील आदिवासींसाठी असलेल्या सर्व तरतुदी आणि सवलती आदिवासी लाभार्थ्यांना तात्काळ लागू करण्यात याव्या। ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यात यावा। यावेळी उपस्थित सुधाकर राऊत, डॉक्टर देवराम गायकवाड, संजय वाघ, मनोज पाटील, विशाल जाधव, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष सोपान पवार आणि पेठ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जी मुलं आमचे 1 ऑगस्टपासून नाशिक गोल या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसले, या उपोषणार्थे आम्ही गेल्या 17 तारखेला सर्व पक्षीय नाशिक जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यामधील सर्व आदिवासी पक्षाचे सर्व पदाधिकारी, राजकीय हे सर्व लोकांनी तिथं जाऊन पाठिंबा दिला आणि आमदार महोदय त्या ठिकाणी गिरवाल साहेब असतील, चारुस्कर साहेब असतील, गावित मॅडम असतील, या ठिकाणी सर्व त्या आंदोलकांना भेटलो आणि आयुक्तांना पण निवेदन दिलं की तुम्हाला 8 दिवस आम्ही तुम्हाला अल्टिमेट देतोय, तुम्हाला सरकारला कळवा की आदिवासींचे पेसा भरती ही तात्काळ सुरू करा, कायमस्वरूपी त्या मुलांना नोकऱ्या द्या। कारण इतर समाजाच्या एसटी कॅटेगरी सोडून इतर सर्व कॅटेगरीच्या लोकांची भरती चालू आहे आणि मग आदिवासींवरच अन्याय का? कोणीतरी एक ठाण्याचा माणूस त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि तिचा आधार घेऊन आमच्या नोकऱ्या आमच्या मुलांचे थांबवले, आमच्या मुलांचे वय निघून चाललं आहे आणि आमच्या मुलांना आमच्या 25 आमदारांची सरकार दखल घेत असेल, आदिवासींची कुठली त्यांना जाणीव नाही आणि मग त्या आदिवासीची काय मतच मिळवायचं का? जोपर्यंत आमच्या आदिवासी मुलांचा नोकरीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुटणार नाही। हे सरकारला मी या मोर्चेकरांच्या आंदोलकांच्या वतीने त्यांना हे कळवू इच्छितो। या ठिकाणी सरकारने तात्काळ याची दखल घेतली पाहिजे आणि आमच्या आदिवासी मुलांचं जे सुशिक्षित रोजगार 17 संवर्ग वर्गाचे जेवढ्या भरत्या आहेत त्या सगळ्या भरत्या तात्काळ सुरू करण्यात याव्या असं सरकारने या शासन म्हणजे सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना आदेश पारित केला पाहिजे, अशी या सर्व आंदोलकांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 13 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू आहे। याची दखल घेऊन तात्काळ याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी या सर्व आंदोलकांच्या वतीने मी या ठिकाणी मागणी करीत आहे आणि सरकारला कळवू इच्छितो। या ठिकाणी मीडियाने हे आमच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून सरकारला कळवलं पाहिजे। आमची सर्व आंदोलनकर्त्याची आपणाकडे मागणी आहे, सरकारला जागा झालं पाहिजे, जागा आली पाहिजे, आमच्या समस्या जाणून आणि तात्काळ याच्या संदर्भात एक निर्णय घेतला पाहिजे अशा आमच्या सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी सरकारला
विनंती करीत आहोत. ते हिशोबाने त्याच्याकडे सांगायचं याच्या अधिकार डॉक्टर साहेब जो काही आपण हा 3 दिवसाचा जो आतापर्यंत आंदोलन चालू आहे मी बघितले सकाळी बऱ्याचशा गाड्या इथून सोडल्या गेल्या तर बरेचसे काही आपले आदिवासी बांधव या आंदोलनात सामील झाले आणि बरेचसे जे काही सुशिक्षित बेरोजगार वर्ग या आंदोलनात बरेचसे सामील झाले. आता मी बरेचसे बघतो का ही गरज जी आहे ही त्या विद्यार्थ्यांना आहे, त्यांना रोजगार उपलब्ध होईल पैसा माध्यमातून. तर आता जे पुन्हा सर्व एकत्र जमले आणि या आंदोलनाला पुन्हा एक नवीन सुरुवात झाली. तर आता हे आंदोलन अजूनही किती दिवस चालू असणार? तर साहेब हे जे आंदोलन उभं केलेलं आहे पेसा ॲक्टच्या बाबत त्यामध्ये आता आपलं म्हणणं पडलं की बा बरेच लोक ज्यांना गरज आहे की जे गरजू माणसं आहेत ते इथं नाही. अर्थात त्याचं महत्त्व ते समजून घ्यायला तयार आहे आणि त्यांच्यासाठी लढा करणारे जे आहेत ते ज्यांना पेसा कायदा समजतो, आदिवासी म्हणजे कोण तो समजतो आणि पेसा ॲक्टला जर समजा त्या पद्धतीने काम नाही झालं तर पेसा कायद्याप्रमाणे आपले नुकसान काय होणार आहे ही ज्यांना समजते ती माणसं हे आंदोलनात आहेत. आणि दुसरा विषय सर्व मी आता 3 दिवसापासून बघतो या पूर्ण आंदोलनाचा एक स्वरूप सर्वपक्षीय होतं आणि ह्या माध्यमातून सरकारला एक सांगण्याचा उद्देश होता का इथं कोणताही पक्षाचा झेंडा चालणार नाही किंवा एक एजेंडा चालणार नाही तर आदिवासी झेंडा चालणार. तर या माध्यमातून सरकारने आतापर्यंत जी काही भूमिका घ्यायला पाहिजे होती ती आतापर्यंत माझ्या मते घेतलेली नाही. तर याच्या वरती तुमचं काही अजून नियोजन असेल का? हो, आमचं नियोजन असं आहे की आता सकाळी जो उद्रेक झाला की इथं कोणी नसल्यामुळं मोजके आम्ही 5-7 जण लोक होतो आणि हजारो ड्रायव्हर लोकांची संघटना माप तयार होऊन ते आमच्या अंगावर आल्यानंतर आम्ही आपले नेते प्रमुख नेते गाडी साहेब यांना आम्ही फोन केला की अशा प्रकारचा उद्रेक होऊ पाहतो. तिकडं रात्री अंधारात ड्रायव्हर लोकांनी तक्रारी आणल्या किंवा आमच्या चोऱ्या व्हायला लागल्या, माल चोरी जायला लागला वगैरे अशा प्रकारे. आणि मग पोलीस प्रशासनाने आम्हाला विचारलं की जर हा उद्रेक झाला तर याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो आणि ज्यांनी इथं हजर राहायला पाहिजे की त्यांनी त्याला जबाबदारीने महत्त्व द्यायला पाहिजे. काल संध्याकाळी रात्री इतका भयानक पाऊस सुरू झाला त्या पावसात लाईट गेली, सगळीकडे अंधार सुरू झाला. त्याच्यामुळं बरीच माणसं निघून गेली आणि मोजके आम्ही 8-10 लोक इथं थांबलो. नाही तसं पाहिलं तर हा तालुका शांतपूर्वक आदिवासी म्हटला तर आदिवासी माणूस एकदम शांत स्वरूप असतो. पण कधीही म्हणतात का आदिवासीच्या शेतीला न्याय देऊ नये आणि दिला तर त्याला माफी पण आहे. वास्तविक सरकारने सुद्धा ह्या सर्व काही आंदोलनाचा गांभीर्यपणे दक्षता घेण्यात यावी आणि याच्यावर लवकरात लवकर पुढील मार्ग काढण्यात यावा अशी मी सरकारला विनंती करतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी, पेठ.